महायुतीच्या अधिकृत उमेदवार नगरपालिकाध्यक्षपदाच्या पद्मश्री बाजीराव धनंजय अधिकारी यांची उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. त्यांनी अर्ज देखील भरलेला आहे. आता माझ्यासोबत ते बातचीत करण्याचे ते काय सांगाल. आपण महायुतीच्या उमेदवारीवर आपली अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे. सर्वप्रथम मी महायुतीचे खंबीर नेतृत्व आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब व आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांनी मला महायुतीतर्फे अधिकृत उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच सर्व वरिष्ठ नेतेगण, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व इतर सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी यांचेसुद्धा मी याप्रसंगी आभार व्यक्त करते. काय ते आता उद्या भविष्यात पाहिले तर या ठिकाणी पाहिले तर जे विरोधन आरोप केलं जातं की परळी शहरामध्ये अनेक अर्धवट कामे राहिली, तर ते कामं पूर्ण कधी होणार. मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी निधी आणला जातो, लेकिन त्याचा उपयोग केला जात नाही आहे. अजून बी परळी शहरामध्ये अनेक जे कामं आहेत उभा आहेत, मग त्याचे कामं पूर्ण झालेली नाहीत. नाले असतील, त्या ठिकाणी पाहिले तर गटार योजना असेल, बुद्धविहार असेल, वाचनालय आहे. तसे आत्तापर्यंत निवडणूक खरं तर 8 वर्षानंतर होते आहे. लोकप्रतिनिधी या नात्यानं आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब व आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही जी आपली म्हणजे राहिलेली प्रकल्प आहेत सगळे अपूर्ण, ते प्राधान्यक्रमानं आम्ही पूर्णत्वास नेऊ एवढं आश्वासन मी यावेळी जनतेला देऊ इच्छिते. आपण एक महिला आहेत आणि महिलांसाठी काय आपलं विजन असणार शहरासाठी पाहिलं तर एक महिला म्हणून. महिला सक्षमीकरण हा आपल्या परळीचा पाया ठरणार आहे. कारण आम्ही महिलांना लघुउद्योग प्रशिक्षण देऊयात, शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना प्राधान्यक्रम देऊत आणि म्हणजे महिलांना पुढे आणण्याचा जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करू. या ठिकाणी पहिलेच महिलांना असं एक बी क्षेत्र नाही की त्या क्षेत्राखाली 50 ते 100 महिला एक ठिकाणी काम करतील, तर भविष्यामध्ये त्यांच्यासाठी आपण काही करणार, एखादी योजना असेल, एखादं काम असेल. हो, निश्चितच आम्ही त्या पद्धतीचा प्रयत्न करू. आता एकाने पाहिलं तर दोन्ही बहीण भाऊ पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला देखील आलेला आहे. त्यांनी त्यामध्ये तुम्हाला आपल्या विश्वासानं तुम्हाला एक नगराध्यक्ष पदाची दावे दिले. कसं पाहता आपण याच्याकडे. आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब व आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांनी प्रचंड विश्वासाने मला उमेदवारी दिलेली आहे व प्रत्येक निवडणूक ही प्रतिष्ठेचीच असते तसं पाहायला गेलं तर. आणि मला त्यांच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास आहे. ते कुठलीही निवडणूक अगदी लीलया पार पाडतात, त्यामुळे निश्चितच विजय आपलाच असेल. या ठिकाणी पाहिलं तर काँग्रेस अलग लढतंय, त्यासोबत राष्ट्रवादी पक्ष अलग आपल्यासमोर असणार आहे. कसं नाही, प्रत्येकाला इच्छा असतेच की आपण म्हणजे त्या पदापर्यंत पोचावं म्हणून, तर त्या ठिकाणी ते योग्यच आहेत. आम्ही पण आमच्या ठिकाणी योग्य आहोत. उद्या तुम्ही मतदाराच्या समोर जाणार आहात, लोकांच्या समोर जाऊन तुम्ही मत मागणार आहात. काय तुमची भूमिका असणार त्याच्यामुळे, काय तुम्ही मांडणार लोकांना की काय तुमचे कशामुळे तुम्ही काय म्हणून तुम्हाला लोकांनी मत द्यावं. मी खरं तर म्हणजे आमचे पूर्णच पॅनल जे आहे ते आम्ही राजकारण म्हणून नाही तर समाजकारण ह्या उद्दिष्टानं आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहोत व या पदाच्या माध्यमातून आम्ही जनतेची सेवाच करणार आहोत. त्यासाठी काय मुद्दे असणार तुमच्या निवडणुकीचे, तुमचे मुद्दे, महत्त्वाचे मुद्दे काय असणार आहेत तुमचे. तसं पाहायला गेलं तर पारदर्शक कारभार आणि जबाबदार प्रशासन देऊन जनतेचं जीवनमान उंचावणारा विकास साधण्याचं आमचा निर्धार आहे. या ठिकाणी पाहिलं तर विरोधकाची भूमिका मांडते की परळी शहरामध्ये दहशत आहे, दादागिरी आहे, गुंडागिरी आहे. कसं पाहत आहे का नेमकं तसं. नाही, तसं नाही आहे काही. तो बघण्याचा प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन असतो. काय जनतेला नागरिकांना काय आवाहन करणार आहेत. याप्रसंगी मी जनतेला एवढेच आवाहन करू इच्छिते की आमदार धनंजयजी मुंडे साहेब व नामदार पंकजाताई मुंडे साहेब यांचे खंबीर नेतृत्व, जनतेचा सहभाग आणि पारदर्शक प्रशासन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आपण परळीला एका नव्या उंचीवरती घेऊन जाऊ शकतो. पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा नगरपालिकेत फडकणार. निश्चितच, प्रश्नच नाही. तर हे होत्या पद्मश्री बाजीराव धनंजय यांचे म्हणणं आहे की पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा हे नगरपालिकेत फडकणार असा विश्वासही त्यांनी दाखवण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.